पवारांची दिवाळी कालही एकत्र होती आणि आजही एकत्रित आहे असं खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय। राजकीय मतभेद वेगळे, कौटुंबिक जबाबदाऱ्या वेगळ्या, शरद पवार अजित पवार एकत्र दिवाळी करणार का असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय। तर पवारांची दिवाळी कालही एकत्र होती आणि आजही एकत्रच असं सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। राजकीय मतभेद वेगळे, कौटुंबिक जबाबदाऱ्या वेगळ्या असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। शरद पवार अजित पवार एकत्र दिवाळी करणार का या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलंय। शरद पवार अजित पवार एकत्र दिवाळी करणार का असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय। पवारांची दिवाळी कालही एकत्र होती, आजही आहे आणि उद्याही राहील। आपली राजकीय मतभेद जरूर आमचे झालेले आहेत, पण म्हणून काय राजकीय मतभेद वेगळे असतात, कौटुंबिक जबाबदाऱ्या वेगळ्या असतात। त्याच्यामुळे कुटुंबातली नाती जबाबदाऱ्या ह्या कुठल्याच कुटुंबानी म्हणजे पवार कुटुंबानी नाही, कुठल्याच कुटुंबांनी डावलणे या मताची मी आहे। कारण का आपण भारतीय सुसंस्कृत लोक आहोत, त्याच्यामुळे त्याच्यात गल्लती करू नये। जेव्हा राजकीय लढाई असेल ती पूर्ण ताकदीने लढली जाईल, पूर्ण ताकदीने, आणि जेव्हा कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असतील त्या पूर्ण जबाबदारीने आम्ही सगळे त्या पार करू। आणि या संदर्भातच अधिक माहिती घेऊयात आपण आपले प्रतिनिधी देवा राखुंडे यांच्याकडून। देवा, खरं तर सुप्रिया सुळे यांच्या या प्रतिक्रियेनंतर शरद पवार अजित पवार दिवाळीसाठी एकत्र येणार का असा प्रश्न निर्माण होतोय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्यावेळेस अंतर्गत फूट पडली आणि अजित पवार काही गट घेऊन सरकारमध्ये सामील झाले, उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवारांनी घेतली आणि तेव्हापासूनच खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला हा पडलेला प्रश्न आहे की यंदाची पवार कुटुंबाची दिवाळी ही नेहमीप्रमाणे एकत्रित होणार की वेगळी होणार। आणि याच प्रश्नाचं उत्तर जे आहे ते खासदार सुप्रिया सुळे यांनी काही वेळापूर्वी प्रसार माध्यमांना दिलेलं आहे की पवार कुटुंबियांची दिवाळी कालही एकच होती, आजही एकच राहील आहे आणि उद्याही एकच होईल। म्हणजे यंदाची दीपावली जी आहे ते पवार कुटुंबीय एकत्रित साजरं करेल असा ठाम विश्वास जो आहे तो सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलेला आहे। दीपावलीचा पाडवा जो असतो त्या पाडव्याला संपूर्ण पवार कुटुंबातील राजकीय नेते जे आहेत, मग शरद पवार असतील, खासदार सुप्रिया सुळे असतील, अजित पवार असतील, रोहित पवार असतील आणि पार्थ पवार असतील, हे जे नेते मंडळी आहेत ते सर्व नेते मंडळी एका मंचावरती येत असतात आणि राज्यभरातून कार्यकर्ते त्यांना मानणारे जे काही त्यांचे हे असतील, नाटक असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हे सर्व लोक जे आहेत ते पवार कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी आणि पवार कुटुंबियांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी गोविंदबागमध्ये येत असतात। आणि या पाडव्याला कित्येक वर्षाची परंपरा आहे। आता या वर्षीचा पाडवा जो आहे तो अजित पवार आणि शरद पवार एकत्र करणार की वेगळा होणार हा खरं महाराष्ट्रापुढे पडलेला प्रश्न होता। आणि यावरती सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की पवार कुटुंबाची दीपावली एकच होती, एकच आहे आणि उद्या देखील एकच असेल। त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की या वर्षीची दिवाळी जी आहे ती एकत्रितरित्या पवार कुटुंब साजरी करणार आहे। मात्र 2 वर्षापूर्वीची जर बाब आपण बघितली तर पाठीमागच्या 2 वर्षापूर्वी याच पाडव्याच्या दीपावलीच्या कार्यक्रमाला अजित पवार यांनी दांडी मारली होती। अजित पवार यांच्या ज्या ठिकाणी ते राहतात त्या ठिकाणच्या 2 ते 3 कामगारांना कोरोना झाल्याचं कारण पुरं करत अजित पवारांनी या कार्यक्रमाला दांडी मारली होती आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये अजित पवार पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय दिसले होते। त्यामुळं या वर्षी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाजूला गेलेला आहे, ते गट त्यांनी बाजूला नेलेला आहे आणि स्वतंत्र आपला गट घेऊन ते सरकारमध्ये सामील झालेला आहे। उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी घेतली आणि पुढे तो झंझावात चालू झालाय। सध्या राष्ट्रवादी काँग्रेस देवा आपण जसं पाहतोय की सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसाला देखील हजेरी लावली होती। कुठेतरी राजकीय मतभेद कुटुंबात नसले तरी कुटुंबात राजकीय मतभेद आणत नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। मात्र त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे। नक्कीच म्हणून कार्यकर्त्याने पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे, कारण एकीकडे असं म्हटलं जातं की पवार कुटुंब दीपावली एकत्र साजरी करणार, एकच आहे। राष्ट्रवादी आता सुप्रिया सुळेंनी काही वेळापूर्वी सांगितलंय की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षामध्ये बिलकुल फूट पडलेली नाही। आमच्या विचाराचे काही जे ह्यातले पदाधिकारी आहेत, काही लोक आहेत, एक गट आहे तो आमचा विचार डावलून दुसऱ्या विचाराबरोबर गेलाय, परंतु पक्षामध्ये फूट पडलेली नाही आणि दीपावली सुद्धा पवार कुटुंबाची एकच होणार। आणि कालही एक होते, आजही आहे, उद्या पण एक होईल। पण यामध्ये एक जास्त प्रकार त्याने जाणवते ज्या पद्धतीनं अजित पवारांनी पाठीमागे 2 वर्षापूर्वी या कार्यक्रमाला दांडी मारली, आता या वर्षीच्या पाडव्याला अजित पवार पवार कुटुंबाबरोबर एकत्र येणार का
ते स्वतंत्र चूल मांडणार, स्वतःचा निर्णय स्वतंत्र घेणार जी. आणि मग याच्यामध्ये काय विसंगती दिसणार का हे आपल्याला म्हणून पाहावं लागणार आहे. जी निश्चितच त्यामुळे आता पवार कुटुंब आणि पवार कुटुंब एकत्र दिवाळी करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद देवा तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी.